काय बोलणार नाही. ठाकरेंना शरद पवारच मुख्यमंत्री करतील असं चंद्रकांत खैरे बोलले. कुठंतरी आपसातच त्यांचं शिजून राहिलं आहे. काँग्रेसला काहीतरी दुर्लक्ष नाही, यामध्ये काही प्रत्येक नेता आपल्या पक्षाच्या संदर्भात बोलत असतो. आपल्या नेत्याच्या संदर्भात प्रत्येकाची भूमिका त्या दृष्टीनं असते आणि नेत्यांना वाटतं की आपला माणूस मुख्यमंत्री, आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, स्वाभाविक आहे. पण हा निर्णय महाविकास आघाडी एकत्र लढल्यानंतर, हा निर्णय एकत्र बसून घेऊ निवडणुकानंतर. आणि पवारसाहेबांची भूमिका जी आहे त्या भूमिकेतून जर आपण बघितलं तर हे खरं आहे की आत्तापर्यंत ज्या आघाड्या किंवा युती आहे त्यामध्ये ज्यांच्याकडे जास्त आमदार आहेत त्याबद्दल निर्णय त्या बाजूला होत असतो. परंतु महाविकास आघाडीमध्ये आमच्यामध्ये हा निर्णय आमच्या हायकमांड घेत असतात आणि हायकमांडनी जो निर्णय दिला तो सर्वांना मान्य असतो. मुख्यमंत्री महाराष्ट्राचा कोण असावा हे मल्लिकार्जुन खरगे साहेब, राहुल गांधीजी आणि सोनिया गांधीजी ठरवतील. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. लाडक्या बहीण योजनेचा पहिला फटका होमगार्ड्सना बसला आहे. त्यांच्या भत्तावाढीला स्थगिती मिळाली. आणखी अनेक योजनांना दबाव. हे बघा, कंत्राटदारांचे पैसे नाहीत, होमगार्डचा वाढीव भत्ता नाही, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना देण्यासाठी पैसे नाही. म्हणजे आत्महत्या करतात शेतकरी, त्यांच्या वारसांना जी काही आर्थिक मदत दिली जाते किंवा सानुग्रह अनुदान दिला जातो त्याचा पत्ता नाही. आजचा 3रा महिना आलेला आहे. अंगणवाडी सेविका आणि आशा वर्करचं मानधन नाही. पोलीस पाटलांचं मानधन आता 3 महिने झाले त्यांना मिळत नाही आहे. कोतवालांचा पगार मिळत नाही आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारावर 25% कट लावला गेला. सर्व योजनांचे पैसे मुदतवाढ न देता थांबवून ठेवली गेली, कारण पैसे द्यावे लागतात म्हणून मुदतवाढ देत नाही. एखाद्या कामाला जर मुदतवाढ पाहिजे असेल, उदाहरणार्थ तर ग्रामविकास खात्याला 25-15 नावाचा हेड आहे. जर मुदतीत काम झालं नाही तर त्याला मुदतवाढ दिली जाते. आता त्यांच्या मंत्रालयातून असं सांगितलं जातं की मुदतवाढ दिली तर पैसे आत्ता आमच्याकडे नाहीत, जे पैसे होते ते पैसे आम्ही दुसऱ्या योजनेकडे वळवलं आहे. म्हणजेच कोणाकडे वळवलं असेल तर लाडकी बहीणकडे वळवलेलं आहे. तर हे घर मोडून मांडोळ टाकणं, घर मोडायचं आणि घराच्या पुढे मांडोळ टाकून राहायचा असा प्रकार या सरकारचा दिसतो आहे. त्यामुळे हे लाडकी बहीण वगैरे यांना प्रेम वगैरे काही नाही. निवडणुकीच्या तोंडावर सर्व बंद करून महिलांची मतं कशी मिळतील यासाठी सगळा उद्योग आहे. अजितदादा काल बोलले की एवढं काम करून हे उमेदवार पडते, तर कुठेतरी बारामतीमधून लढण्यास त्यांची इच्छा नाही किंवा भीती आहे का? नाही, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. ते पक्ष फुटल्यानंतर अजितदादांचा निर्णय चुकल्याची त्यांनी कबुलीच दिली आहे त्यांच्या काही भाषणातून. म्हणजेच त्यांचा निर्णय मी घर फोडलं, ते धर्मराव आचरामच्या सभेमध्ये ते बोललेत की मी चूक केली तुम्ही करू नका. याचा अर्थ की त्यांनी चूक मान्य केली आहे, त्यांची चूक झाली. आणि शरद पवारासारख्या मुत्सद्दी नेत्यांच्या पुढे टिकावं लागणं हे आता त्यांना दिसत नाही. त्यामुळं कदाचित नैराश्यपोटी अशा प्रकारचं वक्तव्य ते करत असतील. पुण्यात आज कुठेतरी भाजपचे जे पठारे होते ते तुतारी घेण्याच्या हातात आहे, तर हर्षवर्धन पाटील सुद्धा तुतारी घेतील असे बॅनर लागले. नाही, आता खरं तर अजितदादांच्या गटामध्ये किंवा जे काही राष्ट्रवादीमध्ये गेले शरद पवार साहेबांना सोडून, त्यातील बरेच लोकांना आता असुरक्षित वाटत आहे. त्यामुळे भाजपमध्ये गेलेल्या लोकांनासुद्धा असुरक्षितता वाटते, कारण सर्वे जो सांगतो आहे तो या सरकारच्या विरुद्ध आहे. त्यामुळे त्यावेळेस इनकमिंग होती, आता अवकाळी पाऊस आहे. राजेंद्र राऊत बार्शीतले मराठा आंदोलक यांच्यातला वाद चिघळलेला आहे.
11 प्रश्न विचारले म्हणून त्यांना 100वर धमक्यांची फोन आले. खरं म्हणजे लोकशाही मान्य असेल तर त्यांनी प्रश्न विचारण्याला धमक्या देण्याचं काही कारण नाही. आम्हालाही आम्ही बोललो त्यावेळेस धमक्या मिळाल्या, आम्हालाही शिवीगाळ केल्या गेली. तुम्हाला तुमचा संविधानिक हक्क पाहिजे तर तो लोकशाही मार्गाने मिळवला पाहिजे आणि मतं मांडण्याचा तर अधिकार आहेच, कोणी आमदार असू दे. जर राजेंद्र राऊतांनी मत मांडलं असेल तर त्यावर अशा प्रकारच्या प्रतिक्रिया किंवा धमक्या येता कामा नये असं माझं प्रांजळपणे मत आहे. काँग्रेस जवळजवळ सर्वच मतदारसंघामध्ये चाचपणी करत आहे. आतापर्यंत 170पेक्षा जास्त मतदारसंघामध्ये चाचपणी झालेली आहे आणि बैठका सुद्धा घेतल्या जात आहे. जे काही पक्ष सोडून गेलेले दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत त्यांच्या सुद्धा उमेदवार केले जाऊ शकते किंवा आपला कुठला क्रमांकाचा राहील अशा पद्धतीची चाचपणी नाही, पक्ष म्हणून चाचपणी, माहिती घेणं, सर्वे करून घेणं, उमेदवार कोण मजबूत आहे शोधणं. कारण निवडणूक जिंकण्यासाठी लढवली जाते, निवडणूक कोणी हारण्यासाठी लढत नाही. आणि आत्ता तर सर्व वातावरण आणि हे संपूर्ण परिस्थिती आम्हाला पोषक आहे. काँग्रेसला लोकांना वाटतं, लोकांच्या मनात इच्छा आहे की यावेळेस काँग्रेसच्या हातात सत्ता द्यावी, महाविकास आघाडीच्या हातात सत्ता द्यावी. त्यामुळे लोकसभेमध्ये निर्णय जो लोकांनी दिला हे लोकांच्या पुढे आहे. त्यामुळे मला असं स्पष्टपणे दिसतो आहे की लोकांचा कौल असल्यामुळे आपण उमेदवार देताना सुद्धा चूक होऊ नये ही त्यामागची भूमिका आहे. क्युरेटिव्ह पिटिशनवर 11 सप्टेंबरला पुन्हा सुनावणी होणार आहे. क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी होणार आहे. विनोद पाटलांनी क्युरेटिव्ह पिटिशन टाकली होती फडणवीसांच्या काळात. नाही, होऊ द्या ना, कोर्टाचा निर्णय सगळ्यांना मान्यच राहील. हा पण जी पिटिशन क्युरेटिव्ह पिटिशन आहे त्या संदर्भातला निर्णय आला तर मग आत्ता जे काही राज्यात चाललं आहे त्यावर पडदा पडेल. काहीतरी निर्णय होणे आवश्यक आहे, लवकरात लवकर सुनावणी होऊन निर्णय होणे आवश्यक आहे. गोपालदास अग्रवाल परत येत आहेत. 5च वर्षात त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. 12 किंवा 13 तारखेला काँग्रेसला. असं आहे, ते जे काँग्रेसच्या विचाराची मांड जी आहे त्यांच्या, तो अजून खरं म्हणजे भाजपमध्ये कशापुढे गेलं मला माहीत नाही, पण काँग्रेसचा विचार गोपाल अग्रवालजी आणि त्यांच्या कुटुंबामध्ये इतके वर्ष त्यांनी काँग्रेसबरोबर काम केलं आहे, तो विचार कधीच ते बदलू शकत नाही. मजबुरीनं काही काळासाठी गेले असतील, पण आज आम्हाला आनंद आहे त्यांची घरवापसी होते आहे, त्याचा आनंद आहे. पुढे अमित शहा दौरा आहे मुंबईत ज्या जागासंदर्भात शेवटचा मला आता नको. जागेसंदर्भात बैठक काय होता अमित शहा मुंबईच्या दौऱ्यात. आता निवडणुका तोंडावर आल्या, दौरे वाढतील. 24 तारखेला मोदी वर्धेत येत आहेत. आता ते काय शेतकऱ्यांशी इथे गुस्साटतात पाहू आम्ही. आज नरेंद्र मोदी येत आहेत, अमित शहा येत आहेत. ज्यांना वाटतं त्यांना यावं, पण महाराष्ट्रात हा अवघड आहे. हरियाणा हातातून गेलेला आहे त्यांच्या. हरियाणात आम्ही जिंकत आहोत, 100% जिंकत आहोत. हरियाणानंतर महाराष्ट्रही जिंकू, जम्मू काश्मीरही जिंकत आहोत. सगळीकडे देशात विरोधी वातावरण आहे. त्यामुळे लोकसभेमध्ये एवढ्या सभा घेतल्यात, नरेंद्र मोदीजींनी घेतल्यात, अमित शहाजींनी घेतल्यात. काय परिणाम झाला? काही परिणाम होणार नाही. लोकांचं मत तयार झालेलं आहे महाविकास आघाडीला जिंकवायचं. त्यामुळे ह्यांनी काय 5 काय 50 सभा घेतल्या तरी महाराष्ट्रात त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.